ऑर्गनायझेशन असलेले RSS, द गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं त्याला भागवतांनी नाव दिलेलं आहे. थोडं गँग हे माझ्याकडनं बनवलं, पण ती गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्सच आहे. झुंड असं त्याचं सोपं नाव आहे. झुंड स्वयंसेवक संघटना हे कसं वाटतं तुम्हाला? ZSS. तर मूळ मुद्दा हा आहे की नेहरूंच्या जयंती दिवशी मी एवढं वाईट घाण बोलू इच्छित नाही. फक्त बिहार निवडणुकीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर मी हे बोललो, कारण निरंजनने सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे, हरियाणाचे, गुजरातचे सगळे खोटे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणूक 2024 परकला प्रभाकर स्वतः बोललेले 79 जागा, 240च्या वजा करा 79 जागा म्हणजे 162 होतात माझ्या माहितीप्रमाणे. भाजपला फक्त 162 जागा मिळाल्या. म्हणजे इलिजिटिमेट पहिले असंवैधानिक आणि अनलॉफुल असे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत. ही सोहळाच आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा. त्याच्यासाठी लाडू वाटलेले आहेत. 240 वर थांबल्यामुळे त्यांना शॉक बसला. आदल्या दिवशी ते सांगत होते. पण या सगळ्याच्या मागे त्यांचा नेहरू विरोध जो गेले 12 वर्ष चाललेला होता तो असह्य होता. याचं मुख्य कारण म्हणजे नेहरूंनी बेसिकली आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा कधीही आपल्या विरोधकांना कमी लेखलं नाही. किंबहुना चीन युद्धाच्या वेळेला भारत संसाधनांच्या बाबतीत कमी होता. भारताकडे काही संसाधनच नव्हती. भारताला चौहान लाय येऊन गेले होते. त्याच्यानंतर माओंनी फसवलं होतं. माओंची वृत्ती तशी होतीच, म्हणजे ही वॉज अ डिसेप्टिव्ह पर्सन. म्हणजे ते कम्युनिस्ट नेते म्हणून फार मोठे होते, पण आपल्या विस्तारवादी धोरणांना ते आळा घालायला खूप म्हणजे कमी पडत असत. आणि आजही चीन त्याच प्रकारचा आहे. फक्त पंतप्रधान नाव घेत नाही त्या देशाचा, एवढंच. त्यावेळेला मी सांगणार आहे नेहरूंची गोष्ट ही की मध्यरात चीनला इतके घाबरतात की ते सचिन, कोचिन, प्राचीन, अर्वाचीन पण नाही, पण ते मिसेसला MRS म्हणतात. त्यामुळे मला आशा आहे की CHI म्हणतील की आणि त्यांना लक्षात येईल की आपण चुकून चायनाचं नाव घेतलं आणि माफी मागण्याकरता जातील ते. परंतु नेहरूंच्या आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण होते. त्यांची या मागणीवरनं उशिरा संसद भरवली त्यांनी आणि चीनच्या आक्रमणाबद्दलच्या सर्व प्रश्नांची ट्रान्सपरंट उत्तरं दिली. वास्तवामध्ये एक पंतप्रधान म्हणून आणि नॉन अलायन मुवमेंटचा नेता म्हणून नेहरू फार मोठे होते. त्यांना उत्तर देण्याची गरज पण नव्हती. म्हणजे जर ठरवलं असतं, मला कधी कधी वाटतं नेहरू जर किंग जॉंग उनच्या आजोबांसारखे असते तर आज राहुल गांधी पण किम जॉंग उन असते भारताचे. आणि मग हे सगळे RSS वाले कुठे असते? पायावर पडले असत्या. 2 माफीनामे सावरकरांनी नेहरूंना पण दिले, बरोबर. त्यामुळे मगाशी कोणीतरी विचारलं तुम्ही सावरकर नेहरूंना कसे बघता? म्हटलं नको तुलना करू. नेहरूंचं वजन कमी झालेलं तुरुंगातनं बाहेर आल्यावर, सावरकरांचं वाढलं. एवढंच मी मजकूर सांगितलं आणि थांबवलं. तर मूळ मुद्दा हा की नेहरूंनी तेव्हा रॉबर्ट मुगाबे होता आपला झिम्बाब्वेचा, नंतर स्वतंत्र झालेला देश. अनेक देश होते. त्या देशांच्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी सत्ता आपल्या हातात इतकी ठेवली की पिढ्यानपिढ्या ते त्यांच्याकडे राहिली. त्यांच्या देशाची लूट केली. नेहरूंनी असं केलेलं नाही. मी मगाशी सांगितलेलं, मगाशी माझे जर श्रोते पुनरावृत्ती करतो कारण खूप महत्वाचं आहे. नेहरूंनी इंदिरा गांधींना संसदेत पाठवलेलं नाही. नेहरूंनी सरदार पटेलांच्या मुलीला संसदेत पाठवलं, आपल्या मुलीला पाठवलेलं नाही. नेहरूंच्या हयातीत इंदिरा कुठच्याही पदावर नव्हती. नेहरू गेल्यावर जे काय झालं त्याला नेहरू जबाबदार होते हे म्हणण्याची हल्ली फॅशन आली आहे. उदाहरणार्थ नाशिकचे रस्ते गडबडले, नेहरू. ब्रिज नीट नाही, गडकरी नाही, नेहरू. आणि एवढं बिंबवून सुद्धा, म्हणजे आजची जयंती आपण साजरी कर, मी काही कथावाचक नाहीये. मी नेहरूंचं चरित्र सांगायला आलेलं नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलं असेल आणि नसलं वाचलं तर वाचा नेहरूंची पुस्तकं. मी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काहीतरी समजवायला आलोय. मला हे लिगसी आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि जे ह्याने मला आता नाव सुचलं निरंजन तुझ्या पुस्तकाचं, ऑन द बीट्स ऑफ ड्रम्स, हेच नाव असलं पाहिजे पुस्तकाचं. जर नेहरूंनी जी लिगसी लोकशाहीची निर्माण केली ना, त्याचं नाव हेच असलं पाहिजे. कारण दवंडी पिटून एक महान लोकशाही निर्माण करणं जोक नाही. तेव्हा लाईट्स नव्हते, तेव्हा रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. अरे कोकणातल्या पिंगुळी गावामध्ये माझा 3 वर्ग मी शिकलो. लाईट नव्हती. दरवर्षी चर्चा व्हायच्या. फक्त विजेचे खांब टाकलेत कुडाळमध्ये, म्हणजे असं काही टाकलेले नसायचे. या पण मतदानाच्या दिवशी सगळे मतदान करायचे. आणि गंमत म्हणजे फळ्यावर मतदान किती झालेलं आहे 2-2 तासांनी त्याचे अपडेट्स यायचे. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा हरल्या तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींनी चू आयोगाच्या कामात दखल नाही केली, म्हणून त्या हरल्या ना. नाहीतर अनिर्बंध जगायला काय जातंय.
मला मगाशी एका मुलीने प्रश्न विचारला मगाशच्या भाषणामध्ये, नेहरूंचे कोणी उद्योगपती मित्र होते का जे त्यांच्या बरोबर फिरत असत? तर मी म्हटलं, JRD टाटांनी त्यांच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे की नेहरू बहुधा माझा तिरस्कार करत असावे. बरोबर, त्या काळचा जो सर्वात मोठा उद्योगपती होता त्याची ही परिस्थिती. त्या पलीकडे जाऊन पण म्हणजे नेहरूंनी मतभेद आपले राष्ट्राच्या मोठेपणाच्या आड येऊ दिले नाही. TIFR स्थापन होताना तिथे TIFR मध्ये त्या दिवशी भाषण करायला मी गेलेलो, तर तिथे होमी भाभा, नेहरू आणि JRD टाटा असं एकच फोटो आहे. आता जर कोणाला कळलं तर दुसरा येईल, पण तोपर्यंत एकच आहे, त्याच्याबरोबर मी माझा काढून घेतलाय. तर असा फोटोचा शौकीन माझ्या व्यतिरिक्त दुसरा एकच माणूस आहे या देशात. गंमत अशी की मी TIFR ला भाषण जे केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केलं, आणि मी त्या भाषणाच्या मध्ये बोललो की मी जे बोलतोय ते एवढं स्फोटक आहे की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकू नका. त्यांनी व्हिडिओ टाकला नाही. नेहरूंनी उभ्या केलेल्या संस्थांचं पुढे काय झालं हे एका उदाहरणावरनं मी चुणूक देतो तुम्हाला. मी तिथे असं म्हटलं होतं की नेहरूंनी आपल्याला सायंटिफिक अप्रोच दिला. म्हणजे संविधान निर्मिती 26 जानेवारी 1950 जे काय आपण संविधानाबद्दल बोललेलो आहे, म्हणजे ते 1000 वेळा बोललं जाईल आणि अगोदर बोललेलं आहे, पण त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जे आहे संविधानात लिहिलेलं ते नेहरूंकडनं आलेलं आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं आलेलं आहे. नेहरूंनी ते दिल्या आपण काय केलं तर 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा सुरू झाल्या, ज्या कम्प्लिटली फेक आहेत. म्हणजे त्यामुळे आता घाबरलेत काही लोक की जाऊन नाही पाठीशी आहे घेऊ नको. मला कोणीतरी विचारलं की या 12 वर्षात नेहरूवादाचं काहीच नाही झालं. म्हटलं नाही झालं. नेहरूवादाच्या बद्दल लोकांना जागृती आहे. हे इतकं मोठं कार्य आहे की या एका गोष्टीसाठी देश मोदींचा कायम ऋणी राहील. बाजारात रोलेक्सची खोटी घड्याळं आली की खऱ्या घड्याळांची किंमत कळते. ते असं आहे की डुप्लिकेट आलं ना की ओरिजिनलचं महत्व कळायला लागतं आपल्याला. मी मनोज कुमार झा म्हणून एक आपले खासदार आहेत, ते खासदार म्हणाले होते की दिल्लीला जुन्या बाजारात मिळणारा जे घड्याळ आहे चोर बाजारात, त्या घड्याळाला ओरिजिनल स्विस मेड घड्याळाचा द्वेष वाटणं स्वाभाविकच आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं विरोधी प्रेमच आहे किंवा आकर्षण. आता आपल्या या पंतप्रधानांनी लेटर टू मायसेल्फ नावाचा एक प्रकार लिहिला. एवढं पुस्तक आहे, किलोनी विकलं जातं मुंबईत. आता नेहरूंनी लिहिलं म्हटल्यावर यांनी लिहिलंच की पाहिजे, तर कोणाला लिहिणार असा प्रश्न पडला. कारण बालपणात मित्र नाहीत, शाळेतले सहकारी नाहीत, कॉलेजमधले शिक्षक गायब, हे सगळं अमित भाईंना सांगून गायब केले सगळ्यांना. म्हणजे मगाशी हा जो सांगत होता ना की हे करायचं नाही, जाओ नाही तर जाओ अशी चिठ्ठी येत नाही, अमित भाईने बोलाय देणे का नाही असं आहे ते, जाओ नाही. तर हे सगळं कोणीच नाही. तर लेटर कोणाला लिहिलं तर पहिलं पुस्तक आईची पत्र, म्हणजे आई आणि मुलाचा संवाद, ती भावना सोमय्या यांनीच इंग्रजी केली. आणि मग तरी पण नेहरूंनी 2 लिहिली, 3 लिहिली, 4 राहिलं. आता लिहिणार कोणाला पत्र? घरचे तर काही आपण पत्र होऊन करणार नाही, भाऊ सांगायला लागतील की मला कोणतं पत्र दिलेलं आहे, त्यांच्या भावांना मी ओळखतो सगळ्या. तर ते स्वतः लेटर टू मायसेल्फ, अरे याहून मोठा नेहरूंचा विजय काय असू शकतो? एवढी छान. नेहरूंचा हा अकल्पनीय म्हणजे विजय पाहून मी सोमय्यांना किताबखान्यात म्हटलं की हे पुस्तक मोठं निऑन साईन करून लावा म्हटलं, उरलेलं काम मी करतो फुकट. तुम्हाला मी सांगतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचं नेहरूंच्या आकर्षण इतकं अद्भुत होतं ना, म्हणजे तुम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही, मला कल्पना येऊ शकत नाही. मी इंदिरा गांधींची सेकंड फेज सुरू झाली, सेकंड फेज काय त्यांच्या लास्ट फेज मध्ये माझा जन्म आहे, त्यामुळे नेहरू काय असतील मला कल्पना नाही. पण जे वाचलं आणि जे जुन्या माणसांकडनं ऐकलं ना ते इतकं अद्भुत आहे की काय काय गोष्टी, म्हणजे तुम्हाला सांगतो की गांधीजींसारखा माणूस 555 सिगरेटची पाकिटं सुभाषसाठी आणि एक जवाहरसाठी अशी लपवून ठेवायचे, ते दोघे सिगरेट ओढतात म्हणून, आणि हे संघाचे लोक त्यांना सिगरेट ओढताना दाखवतात. माझ्याकडे सुभाषचंद्र बोसांची सिगरेट ओढताना ड्रिंक्स घेताना पण फोटो आहेत, मग काय. आणि मास्क खाताना तर विवेकानंदांची पत्र आहेत मांसाहारावर. या सगळ्या गोष्टी छाछू आहेत. तुम्ही मानवता विरोधी आहात का मानवतेच्या बाजूने आहात, एवढाच खरा प्रश्न आहे. मी मानवतेच्या विरोधात असलेल्या आणि मनुष्य केंद्री नसलेल्या कुठच्याही व्यक्ती किंवा संस्थेला ऍब्सोल्यूट इमॉरल मानतो, आणि नेहरू हे ऍब्सोल्यूट मॉरल होते. याबद्दल मी सर्टिफाय करण्याची गरज नाही, त्यांची प्रत्येक कृती साक्ष देते. आता तुम्हाला वानगी दाखल निरंजनने थोडंसं सांगितलं, पण तुम्हाला अनेक गोष्टींसाठी नेहरूंचं ऋणी असायला पाहिजे. तुम्हाला सांगतो 2014 नंतर बऱ्याच लोकांना, बायकांना विशेष करून, असं वाटायला लागलं की जगामध्ये आपली भयंकर
श्यामल काय नाही ना प्रॉब्लेम, एसी ऑफ करू नका, बाकी काही करा. तर त्या ताईंना धन्यवाद देणार होतो कशी मी ते आले आणि ऑन केलं तेव्हा. तर प्रत्येक संस्था आता महत्वाची आहे माहितीये का, त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांनी आपल्यावर थोडीशी मेहरबानी केली तरी बरं आहे. तर मूळ मुद्दा हा होता की ज्या वेळेला भारत, मी जे सांगत होतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला जो प्रभाव होता, मगाशी पण मी बोललो की त्यांनी नॉन अलाइन मुवमेंट तयार केली, कारण सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्याहून वेगळं काहीतरी उभं राहू शकतं हे इतर कोणाच्याही डोक्यात आलं नाही. ते नेहरूंच्या डोक्यात आलं. ते पहिले माणूस आहेत. त्यांनी मार्शल टिटो आणि नासेर या दोघांना बरोबर घेऊन नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. 2014 नंतर बायकांना वाटायला लागलं की जगामध्ये आपली पत उंचावली. खरं तर अगोदर आपली पत जास्ती होती, कारण 2014 नंतर पहिल्या कोविडच्या इंजेक्शन घेतल्यावर माझ्यात आत्मविश्वास आला आणि मी अमेरिकेला गेलो. तर तिथला जो तो ऑफिसर होता माझा, त्याने माझ्या ह्याच्याकडे बघितलं, सर्टिफिकेटकडे, आणि माझ्याकडे बघितलं. तो म्हणलं हे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवरचा फोटो तुझा नाहीये म्हणजे. आणि त्यालाही माहिती होतं की ही गंमत काय आहे, कारण त्याच्या अगोदरचे काय की शाह पटेल वगैरे गेले असणार ना माझ्या अगोदर पण अमेरिकेत. तर ते सगळं त्याला माहिती होतं आणि तो मुद्दाम छादनी हसला. तर आपल्या देशाची काय बाबा पत राहिली असं वाटलं मला. मगाशी मी गमतीने म्हणालो आणि मी नेहमीच म्हणतो, जर नेहरूने ठरवलं असतं तर त्या काळात काही प्रिंटर वगैरे नव्हते बरं का. RSSच्या सगळ्या लोकांच्या अंगावर 30 वेळा नेहरू गोंधून घ्यावे लागले असते आणि इंदिरा गांधी 15 वेळा इतर लसीबाबत, बरोबर. आणि ज्यांनी घेतले नसते ते लंगडे डोळे आणि आनंदले झाले असते. लक्षात ठेवा, ही केवढी मोठी लिगसी आहे तुमच्या लक्षात येत नाहीये. या एका माणसासारखा तो माणूस नव्हता. देशाच्या मी सांग परराष्ट्र धोरणाबाबत हा जे नॉन अलाइन मुवमेंट आहे, आणि नंतर 2014 नंतर अशी फॅशन आली की आपली परदेशात फार पत वाढली आहे आणि आता भारताला एक महान राष्ट्र म्हणून ओळखायला लागले. पूर्वी कोणी कुत्रा पण विचारत नव्हता वगैरे. आता परिस्थिती एक्झॅक्टली उलटी आहे. परिस्थिती अशी आहे, कारण जगात रशिया सोडले तर बहुतेक देश मी फिरलेलो आहे, आणि अगोदर फिरलेलो आहे, नंतरही गेलेलो आहे. लोक म्हणतात तुम्ही गरीब आहात तर तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही फिरता कसे, तर त्याचंही उत्तर देतो. मला फेलोशिपा वगैरे मिळतात. तेवढी बुद्धीमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे की जून बोलवतात, बरोबर की. निरंजन पण जातो, आमच्या दोघांकडे पैसे नसतात, आम्ही दोघे पैसे नसणं वाटून घेतो. आमच्यामध्ये लॉसचं वाटप होतं, आम्ही कोर्ट केसेस बद्दल चर्चा करतो, आम्ही आलेल्या दडपणांचं वाटप करून घेतो आणि भागीदारी करतो. आता मी गांधीनगरला केससाठी 2-3 वेळा गेलो, तर एका दुकानात काही वर्षापूर्वी नेहरू आणि गांधींचे फोटो होते, तिथे हेडगेवर आणि गोळवलकरांचे आले. मी विचारलं हा काय प्रकार. तो म्हणला मेरे को धंदा करणे काय. म्हणजे नेहरूंनी असं कधी केलं नव्हतं. म्हणजे त्या काळात सुद्धा हेडगेवार जिवंत राहिले ना, त्यांना काही अपघात वगैरे काही झालं का नाही, व्यवस्थित पूर्ण काळ सरसंघचालक सगळे उत्तम जगले, बरोबर. भाजपचे अध्यक्ष सगळे उत्तम जगले, विरोधी पक्षाचे लोक सगळे उत्तम जगले, विरोधी मताचे लोक जगले, पत्रकार जगले, आपल्या पक्षातले विरोधक जगले, राम मनोहर लोहियांसारखे कट्टर विरोधक मित्र राहिले. जयप्रकाश नारायण एवढा मोठं आंदोलन उभं केलं आणि खोटं बोलले लोक की हे केलं ते केलं. जयप्रकाश नारायणांचा धर्मेंद्र सारखा एक खोटा मृत्यू मध्ये झाला, आम्ही शाळेमध्ये उभे राहिलो होतो आणि नंतर ते जिवंत होते. हे सगळं पचवण्याचं सामर्थ्य मला वाटतं इंदिरा गांधींना पण नेहरूवादानेच दिलं. इंदिराजी कोणीही नव्हत्या नेहरू गेले तेव्हा. जर ठरलं असतं आणि त्या निष्प्रभ असत्या, म्हणजे नेहरूंना इंदिरा गांधी असं म्हणू शकले असते, हे काय पटेलांच्या मुलीला आपल्या परत परत संसद आपला हे खासदार बनवताय तुम्ही. म्हणजे जसं RSS वाले म्हणतात ना पटेलांकडे दुर्लक्ष केलं. तर दुर्लक्ष कसं केलं. ज्या गोधऱ्यामध्ये तुम्ही दंगल घडवली त्या पहिला पुतळा पटेलांचा नेहरूंनी बांधला आणि त्याच्या उद्घाटनाला स्वतः पटेल आलेले आहेत आणि त्यांचे डोळे दबदबले होते. हा होते त्यांच्यामध्ये दोघांमध्ये मतभेद, पण ते मोठ्या माणसांमधले मतभेद होते. म्हणजे आल्प्स आणि हिमालयामधले मतभेद होते, गटार आणि नाल्यामधले मतभेद नव्हते. तुम्हाला गंमत सांगतो की ज्या संध्याकाळी गांधीजींची हत्या झाली, ज्या दिवशी गांधीजींची हत्या झाली त्या संध्याकाळी पटेल, नेहरू आणि माउंटबॅटन हे तिघे एकत्र बसले होते. माउंटबॅटननी पण लिहिलंय. आणि त्यांच्या माउंटबॅटनच्या समोर घडलेली घटना की दोघांनी, जवाहर आणि सरदार पटेलांनी रडून शपथ घेतली की महात्मा गांधींच्या आत्म्याची की आपण मरेस्तोर दोघातले एकाचा मृत्यू होईपर्यंत वेगळे होणार नाही. म्हणून एवढं त्यांचं इमोशनल नातं होतं. म्हणून नेहरूंनी पटेलांच्या मुलीला बनवलं
बनवली खासदार. म्हणजे जर RSS वाले असते तर लगेच इंदिराजी म्हणाले असते की हे बरं आहे आपलं त्यांच्या मुलीला बनवायचं, मला आपल्याला काही किंमतच नाही आपल्या घरच्यांना असो. आणि नेहरूंनी आपल्या परिवाराच्या बरोबर राहायचं ठरवलं होतं म्हणून इंदिरा गांधींना सर्वत्र घेऊन जात असत. नेहरूंचे बालपणीचे मित्र होते, नेहरूंना शाळा सोबती होते, नेहरूंच्या कॉलेजमधली मित्र होते, कॉलेजचे प्रोफेसरही जिवंत राहिले, त्यांची सर्टिफिकेट अस्सल होती आणि त्यांनी निर्माण केलेली सर्टिफिकेट ज्यांना मिळाली तीही अस्सल होती. त्यांनी नेमलेले IAS अधिकारी खरे होते. त्यांच्या काळातली ज्युडिशियरी न्याय व्यवस्था निदान त्यांच्या हयातीपर्यंत ज्युडिशियल कॅरेक्टर असलेली होती, म्हणजे न्यायबुद्धी. पतनाकडे नेणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यावर नेहरूंनी बंदी का आणली नाही असं मला किती लोकांनी किती वेळा विचारलं. तर माझं हे मत आहे, उद्या जर आपण परत ह्या जोखडातनं बाहेर येऊ शकलो, जे आपण येणारच आहोत एनिवेज, म्हणजे मी जोपर्यंत आहे आणि निरंजन आहे असं त्याने म्हटलं मगाशी, कोणी मला वाटतं हे लोकेश बोलला की दोघे आहेत तर 20 गोडाऊन मध्ये अजून आहेत तिथे मागे ते आम्ही आत्ता काढणार नाही बाहेर. तर ते बाहेर येऊच, पण ते आल्यावर आपल्याला सूडसत्र नाही चालवायचं आहे. म्हणजे हे सूड झाला, यांनी आमच्यावर सूड घेतला, माझ्यावर केसेस घातल्या, निरंजनवर, निरंजनच्या घरच्यांपर्यंत गेले, माझ्याही घरच्यांपर्यंत गेले. रोज ट्रोलिंग चालू असतं. माझी आई जी हयात नाही, माझे वडील जे हयात नाही, माझ्या मुलीबद्दल, मुलीला तिच्या ग्रुपमध्ये, म्हणजे काय वाटेल त्या लेवलला केलं. या प्रकारचं विखारी आणि विषारी वातावरण परत देशात निर्माण करण्याकरता का देश परत स्वतंत्र करायचा, या प्रकारचा विचार नेहरूवियन असूच शकत नाही. मी असं नाही करू शकत. माझ्या दृष्टीने RSS ही अतिशय वाईट संघटना असली तरी तिला जगण्याचा अधिकार आहे. ती अतिरेकी असेल तर न्यायालय शिक्षा देतील तिला, ती बेकायदेशीर असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये तिच्यावर बंदी आणली जाईल. ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, जे माझं मत आहे. पण हे माझं मत आहे ना, हे अजून सिद्ध व्हायला, म्हणजे सिद्ध झालेलं आहे. जेव्हा गांधीजींची हत्या हीच त्याचं सिद्धता आहे. पण ते सिद्ध जागतिक लेवलला होऊन हिंदू स्वयंसेवक संघ आणि RSS या दोन्हीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅन येईल, त्याला आपण विरोध नाही करणार. पण आपण आपल्या लेवलला सूड घेणं, ट्रोलिंग करणं, सभागृह देणं न देणं, इन्स्टिट्यूशनमध्ये अत्याचार करणं, इन्स्टिट्यूशनल गुन्हेगारी बनवणं, सगळी म्हणजे ED, NSI, NSA ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे नेहरूवादात बसत नाही. नेहरू या सर्व गोष्टींच्या विरोधाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधासाठी आपण लढतो आहोत त्याच गोष्टी आपण जर करणार असू तर आपण कशाला. म्हणजे नेहरूंचा विचार हा होता की ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आम्ही जे लढलो, तुरुंगवास भोगला, तेच जर आम्ही आमच्या देशवासियांशी करणार असू तर मग आम्ही का वेगळ्या, मग ब्रिटिशांना का घालवलं, बरे होते, गोरे तरी होते जास्ती, नेहरूंपेक्षा नसतील किंवा आता तर कोणापेक्षाही नसतील. म्हणजे हल्ली तर कोणी गोरं होतं. आपण आपल्या पूर्वजांप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. तर गोरं होण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. तर नेहरू हे नॅचरल गोरे होते. म्हणजे ज्याने अनेकांनी लिहून ठेवलं, म्हणजे त्यांना गुलाब आवडायची, मी आजता लावलंय हा, म्हणजे मी नेहमी नाही लावत. तर असं काही मी कोणत्याही प्रकारचं अंधानुकरण करत नाही बरं का. तर ते गुलाबासारखे दिसत असं बऱ्याच जणांनी लिहून ठेवलंय. त्यांची कांती गुलाबासारखी होती. गंगाधर गाडगिळांनी लिहिलंय, त्यांचे विरोधक असून गंगाधर गाडगिळांनी कुठच्या तरी कार्यक्रमासाठी त्यांना बोलवचं असं चर्चा झाली असताना गंगाधर गाडगीळ म्हणले नेहरूंना बोलवणार, ते चिडतात, बापरे. तर यशवंतराव चव्हाण म्हणले तुम्हाला काय करायचं आहे, तर ते म्हणले नाही मला काय करायचं नाही, तुम्हाला नेहरू वाटल्यास चालेल ना. हो चालेल. तेव्हा त्यांनी लिहिलंय की नेहरूंना बघितल्यावर मला थक्कच झालो, असं वाटलं की असं टवटवीत गुलाब चालत येत आहे. पण नुसतं टवटवीत गुलाब दिसून चालत नाही ना माणूस. तसं तर मग काय, जाऊ दे आता. मला हे म्हणायचंय, नाही तुमच्या मनात आहे ते मला म्हणायचं नाही. बघा असं करता तुम्ही लोक, असं मला जे म्हणायचं नाही ते म्हणायला भाग पडताय तुम्ही. तर आतून ते तसे होते. तर नॉन अलाइन मुवमेंटवर आपण बोलत असतो. तर नॉन अलाइन मुवमेंट अशासाठी त्यांनी उभी केली की जो मध्य मार्ग आहे, आपल्याला प्रतिष्ठा तर काही असण्याची शक्यता होती, आपल्याकडे संसाधनं नव्हती. त्याने सांगितलं दवंडी पिटण्यापलीकडे आपल्याकडे काय नव्हतं. माझ्या आजोबा बैलगाडी होती आमच्याकडे, किती वर्ष मी बघितले, बैलगाडी होती आणि टमटम होती एक बाहेर, आणि ST वगैरे सगळं पुढे झालं, म्हणजे उभं केलं गेलं, असं नाही ते एका रात्रीत झालेलं. अनेक लोकांनी त्याच्यासाठी पण रक्त आणि घाम वाहिलेला आहे. यांना आयतं मिळालंय, सगळं विकतायत ना, ते सगळं ते आयतं विकतायत, PSU या पद्धतीने विकतायत. ते उभं करण्याकरता काय लोकांनी काढलेत कष्ट, ते मी डोळ्यांनी
आणि माझ्या लहानपणी मी गावातच गेल्यामुळे मी पाहिलंय शाळा उभारायला मास्तरांनी काय कष्ट केले. माझी शाळा पोस्ट मास्तर आणि शाळा मास्तर एकच असायचा, पण तो एवढे कष्ट करायचा. त्याला अशी श्रद्धा होती की आपण राष्ट्र घडवतोय आणि राष्ट्राची भावी पिढी घडवतोय. अरे गावात नव्हते लाईट, पण त्याच्या मनात लाईट होते, ते या माणसांनी पेटवलं. त्या माणसांनी आम्हाला घडवलं, लिटरली घडवलं. म्हणजे तुम्हाला सांगतो की मला जे आशा वाटू लागली त्या गावात सुद्धा, त्याची कारण ही आहे आणि ही ह्या माणसांनी पेरलेलं आहे. आम्ही नेहरूंचं गाणं म्हणताना नुसतं गाणं नाही म्हणायचं खोटं खोटं. आम्हाला असं वाटायचं की साक्षात पंडित नेहरू आमच्या बरोबर आले. मी कधीच भेटलो नाही, माझा जन्मच नाही झालेला, पण असं सगळीकडे त्यांनी म्हणजे ते मुरले होते या देशामध्ये. या देशाचा इतिहास जो आहे तो त्यांनी उभा केला होता आणि त्यामुळे त्यांच्या हातात जेव्हा देश एक दरिद्री देश म्हणून आला, 40 कोटी लोकसंख्या असलेला, आपण प्रयत्नाने तो 140 पर्यंत नेला, खूप प्रयत्न झाले ठीक आहे म्हणजे, पण तेव्हा 40 कोटी जे होते तो त्यांच्या हातात आलेला देश संपन्न देश नव्हता आजच्या सारखा. तो देश जगामध्ये काय उभा राहणार, त्याला चेहरा काय असणार आहे? एक तर सोव्हिएत युनियनच्या शरणाला जा, नाही तर अमेरिकेच्या शरणाला जा. तिकडे हेनरी किसिंजर वगैरे वाटच बघत होते. मुद्दा असा, नेहरूंनी मध्याचा मार्ग काढला आणि एक अशी मुवमेंट उभी केली जी नंतर सशक्त होऊन दोन्ही सत्तांना महासत्तांना आव्हान देती झाली. त्यामुळे चीन पहिल्या वेळेला माओने जे साहस केलं ते स्वतःच थांबवलं. त्यानंतर आपल्या विरोधात उभं राहू शकलेलं नाही. नेहरूवियन एक्सटर्नल अफेअर जे धोरण होतं त्यांचं परराष्ट्र धोरण, ते जोपर्यंत आपण राबवत होतो तोपर्यंत चीनला आवाज नव्हता आपल्या विरुद्ध. ज्या क्षणी नेहरूंना आपण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सोडून दिलं, आपल्याला अमेरिका रोज डोळे दाखवते, रशिया आपल्याला सांगितलेलं न ऐकता पाकिस्तानला विमानं विकते, चीन आपल्या अरुणाचलची 30 गावं घेऊन बसला, नावं घेऊन सुद्धा आपल्याला नावं घेता येत नाहीत त्यांची. आणि त्यांच्या बदल्यात मीडियावाले उगाच वाचून दाखवतात मेलेले चीनी सैनिक चांग शिंग शुंग. तर मला तर वाटलं की कुडाळमध्ये चायनीज दुकानं उघडल्यासारखं वाटलं मला. तिथे पदार्थांची अशी नाव आहे, तिथे बीजिंग आणि शांघायहून लोक येतील आणि कुडाळमध्ये. माझे वडील चीनला गेलेले आणि 15 दिवसांनी परत आले, तर ते म्हणले 1 नंबरचा थर्ड देश. म्हटलं कसं काय, एवढी ते प्रगती झाली? ते म्हणते खायला काय नाही, खायला मला कळे ना कोणता पदार्थ आहे. तर म्हटलं चायनीज तुम्हाला तर आवडतं. अरे तिथे चायनीज मिळत नाही म्हणले, ते वेगळंच खातात काहीतरी. आपल्याला पंतप्रधान चायनीज मिळाले, चायनाला माहित नाहीये, पण त्यामुळे ते चायनाचं नाव घेत नाही. हे लक्षात घ्या. नेहरूंनी ती परराष्ट्र भारताला प्रतिष्ठा मिळाली आणि जे लोक परदेशात जाऊन एनआरआय झाले आणि भारतामध्ये कसं दारिद्र्य आहे आणि मोदीमुळे भारताला जगात कशी प्रतिष्ठा मिळाली हे एनआरआय जे सांगतात ना, ते नेहरू फेलोशिप वर तिकडे गेलेले होते. ते IITचे आहेत, ते IIMचे आहेत, ते डॉक्टर्स आहेत सरकारी योजनेतनं, ते नेहरू फेलोशिप वर गेलेले आहेत, किंवा रॉकफेलर फाउंडेशनच्या फेलोशिप जे नेहरूंनीच साईन केलेली होती. त्यामुळे यातला एकही माणूस नेहरूंपासून अस्पर्शित राहिलेला नव्हता. फक्त तो कृतज्ञता हे मूल्य मानवी मूल्य असल्यामुळे विसरला. कारण त्यांच्या संघटनेत जे जे मानवी आहे ते त्याज्य आहे, जे जे जनावरी आहे ते आपलंसं करा. म्हणून मासा हा आम्ही सारस्वत लोक खायला सुरुवात केली, कारण पहिला अवतार आहे तो. वराहापर्यंत गेलो आम्ही, पण तो केरळमध्ये. आम्ही आमच्या ब्राह्मणवादात, आमचे ब्राह्मण जे आहेत, मी ब्राह्मण जे आहोत, ते प्रत्येक अवतार चाखून बघतो आणि या जिभेच्या कसोटीवर ठरवतो की तो बरोबर आहे की नाही. माझी आई असताना मी तिला सांगितलं की मला मेल्यावर समुद्रात टाक, म्हणजे स्कोअर सेटल होईल. मी आयुष्यभर मासे खाल्ले, एकदा मासे मला खातील. माझ्या मुलीला पण मी हे सांगून ठेवलंय. म्हणजे मला लिटरली असं वाटतं नेहरूंनी आपल्या मृत्यूनंतर आपली राख, भारतावर केवढं प्रेम असेल त्या माणसाचं, ते भारतभर टाकायला ज्या पद्धतीने, म्हणजे जो माणूस वेस्टर्न फिलॉसॉफीवर एवढा कमांड आहे, आईन्स्टाईन पासून चार्ली चॅपलिन पर्यंत कोणी त्याला त्याज्य नाही, त्याला माहिती आहे. भैरव लॉस्की तर त्याचा फॅन आहे. तर अशा माणसाला गंगेचंही तेवढंच आकर्षण आहे. तो गंगेमध्ये स्नान करतो आणि म्हणजे उपनयन संस्कार झालेले यज्ञोपवीत वगैरे धारण करून करतो, असं नाही. फक्त त्याचा दिखावा नाही करत. त्रिपुंड लावून तो संसदेत येत नाही, उगाच लोकांना घाबरवण्याकरता. आणि त्याने बोललेलं इंग्रजी जे आहे, त्याने लिहिलेलं जे इंग्रजी आहे ते वाचण्याकरता इंग्रज आतुर असतात. टेलिप्रॉम्प्टर हे त्यानंतर बनले. नेहरूंना टेलिप्रॉम्प्टर हा शब्दच माहित नव्हता. हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे, वापरण्याची दूरच गोष्ट.
आणि जगभर त्यांनी माझं मी पाहिलेलं त्यांचं बीबीसीवरचं जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यावर पहिलं पंतप्रधान झाले ते 52 साली, तेव्हा बीबीसीवर 4 महत्वाच्या जर्नलिस्टनी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतलाय. तो युट्यूबवर आहे, तुम्ही बघा की एक्स्टम्पर प्रश्न विचारले आणि त्यांनी एक्स्टम्पर नेहरूंनी उत्तर दिले. एक स्टेट्समन, एक डिप्लोमॅट, एक नेता, एक भारतीय माणूस, अस्सल भारतीय माणूस, एक अस्सल भारतीय संस्कृतीचा राजदूत आणि एक राजपिंडा पंतप्रधान कसं बोलू शकतो त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे तो. आणि या माणसाला नाकारून आपण कचरा वेचत फिरतोय. म्हणजे आज नेहरू जयंती जोरदार व्हायला पाहिजे असं मी जे डुबे साहेबांना म्हटलं, याचं कारण पारिजातकाची फुलं शेजारच्या अंगणात का पडावीत, आमच्याही अंगणात पडली पाहिजे. तर मी असा विचार केला, पडू दे शेजारच्या अंगणात, नाशिकच्या अंगणात, मी मुंबईहून येतो पाहिजे तर, वाऱ्याने जात असतील तर मी आलो इथे. पण मी आज सांगतो की आज तुमच्या इथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस एक संघटना आहे असं समजा. तुम्हाला त्या लोकशाही शेवटी काय, तुम्हाला मी एक सांगतो, मोदी शहा जिथे जाणार तिथेच तुम्ही जाणार, तुम्ही जाणार तिथेच ते जाणार. तेही अमर्त्य नाहीत, तुम्ही अमर्त्य नाहीत. काही घाबरायचं कारण नाही, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आणि कधीही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही जोपर्यंत मला मगाशी विचारलं सत्याकडे पोहोचण्याचा मार्ग काय, म्हटलं सत्य हाच मार्ग आहे स्वतःकडे पोहोचण्याचा. जेव्हा माणूस सत्य झुगारतो तेव्हा स्वतः सोडून इतरांकडे फिरायला लागतो. ते या सरकारच्या ज्या सगळ्या निवेदनांमधनं दिसते ना, भाषणांमधनं आणि वक्तव्यांमधनं आणि प्रेस कॉन्फरन्स मधनं, ते आहे. त्यांना स्वतःची भीती वाटायला लागली आता. कारण खोटं, असत्याला स्वतःकडचा मार्ग कधीच असत्याचा चकवा लागला की तो माणूस, तो समाज, तो देश रसातळाला गेला म्हणून समजा. सत्याकडे जाण्याचा मार्ग नाही, सत्य हाच मार्ग आहे. आणि संघटना नावाची गोष्ट नाही, तुम्ही स्वतःच संघटना आहात. तुम्ही ठरवलं ज्या दिवशी लढायच्या त्या दिवशी तुम्ही लढू शकता. हा कॉन्फिडन्स तुमचा जावा यासाठी सगळा प्रोपागंडा सुरू आहे. अरे छोटी छोटी माणसं जी लढली, बाबू गेनू असेल, भगतसिंग असतील, ते काय 23 वर्षाचा मुलगा. नेहरू सुद्धा तरुण होते आले तेव्हा, सुभाषचंद्र बोस तरुण होते, सरदार वल्लभभाई पटेल तरुण होते. पण असे असंख्य अनाम लोक जे लढत होते ते काही संघटना पाठीशी होती म्हणून असं काही नाही हो. तेव्हा पण काँग्रेस अशीच होती, कारण काँग्रेसकडे तेव्हाही पैसे नव्हते. टिळक फंड म्हणून गांधी गोळा करत फिरत होते. बाळा तुझ्याकडे किती, रजनीशने एक सांगितलं ना, गांधींनी माझ्याकडे पैसे मागितले, फोटो काढण्याचे पैसे मागितले, कारण राजकारण चालवायला पैसेच नव्हते त्यांच्याकडे. त्यामुळे तेव्हा काँग्रेस वेगळी होती आणि आता काहीतरी वेगळी झाली असं काही नाहीये. तेव्हा लोक लढवय्ये होते आणि आता गुलाम झालेले आहेत. तुम्हाला माध्यमांनी, आणि माझं तर मत आहे, मी सगळ्यांना एक आवाहन करतो, घरातले टीव्ही काढून टाका. माझ्या घरात टीव्ही नाहीये, माझ्या घरात टीव्हीच नाही. आम्ही वर्तमानपत्र घेत नाही. आमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स येतो, तो माझ्याकडे एक पर्शियन कॅट आहे युरो नावाचा, त्याला शी झाली की तो त्याच्या लिटर बॉक्स मध्ये करतो. ती एकत्र करून टाकण्याकरता मला कागद लागतात, त्यासाठी मी वर्तमानपत्र करतो. मी अजिबात खोटं बोलत नाही. मी टायटल सुद्धा वाचत नाही, त्याचं पहिलं पान वाचत नाही वर्तमानपत्राचं. आणि हे सत्य आहे. माझ्या आमची मेड आहे वैशाली म्हणून, ती किंवा मी ती शी काढतो, त्यासाठी ते पेपर लागतात म्हणून घेतो. ती अत्यावश्यक सेवा आहे माझ्या दृष्टीने वर्तमानपत्र आजही. बाकी या 2 गोष्टी जर तुम्ही बंद केल्या तर गावाची कलागत घरात येणं बंद होईल, पहिली गोष्ट. तिसरी गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला आवडेल तेच वाचण्याची गरज नाही, पण दुर्लक्ष करायला शिका. आणि कोणताही मेसेज सायंटिफिक वाटला तरी तो सायंटिफिक असतो असं नाही. मंत्रोच्चाराने वातावरण पॉझिटिव्ह होतं असं बरेच लोक म्हणतात. होतही असेल, पण ते त्या मंत्राच्या संगीताच्या तालाने होतं. मंत्रामध्ये म्हणून काही दम नसतो. नाहीतर औरंगजेबावर आणि अफजल खानावर मंत्र टाकला असता आणि तिकडेच म्हणजे कृष्णाजी भास्कर होळकरांनी शिवाजी महाराजांवर टाकला असता. सहस्रचंडी यज्ञ करूनही अफजल हारला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, मंत्रांमध्ये काहीही ताकद नसते. यज्ञावर एक ब्राह्मण सांगतो ऐका, आपण आहे, मंत्रांमध्ये ताकद नसते, यज्ञामध्ये ताकद नसते, पूजेमध्ये ताकद नसते, बळी देण्यामध्ये पाप आहे. खरी गोष्ट जर कोणती असेल तर मानवता आहे आणि तुमचं स्वातंत्र्य जपण्याचा हक्क तुम्हाला. फार तर काय मराल ना, अजून काय व्हा. माझ्यावर केस आहे आणि माझ्यावर केस असलेला माणूस सगळ्यात जगातला महान माणूस आहे आत्ताचा. म्हणजे तो आल्यावर आपले आपले सगळे जे इथले कार्यसम्राट धावत सुटतात लग्नात. काल परवा बघितलं तुम्ही, जाणते राजे, अरे मुलाकडच्या बुंदी खाल्ल्या तर मुलीकडचं नाव लिहू नको ना तू, मुलाचं नाव लिही. का लाज वाटते? आपल्याकडे खूप पार्टनर्स इन क्राईम वाढलेले आहेत.
मग ते चुनाव आयोग असो आणि राजकीय नेते असो, त्यांची तुम्हाला गरज नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला त्यांची गरज नाहीये, तुमची त्यांना गरज आहे. पण त्यांनी तुम्हाला असं बनवून ठेवलंय की तुम्हाला त्यांची गरज आहे असं वाटावं. त्यामुळे उद्या म्हणजे हे जे लोकेश शेवडे बसलेत, ते मी तुम्हाला सांगितलं ना, ते आईन्स्टाईन आहे असं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही आमदारांना भेटायला जाल. लोकेश शेवडे केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत हे तुम्हाला पटणार नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ऍक्च्युली की एका बाजूला आमदार बोलवला आणि दुसरीकडे शास्त्रज्ञ बोलवला, फिजिसिस्ट बोलवला, तर आमदारासाठी लोक जातील की नाही. क्वांटम फिजिक्स मधले हे तज्ञ आहेत, असू दे हो, आमची 4 कामं केली तर हात भरा. असं ही गुलामी आहे. तुमची 4 कामं तो काय त्यांच्या वडिलांच्या पैशातनं करतो. तुमची कामं करणं हा त्याचा व्यवसाय तुम्ही होऊ दिलाय आणि तो पिढ्यानपिढ्या चालवतोय. अरे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नेहरूंनी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, आपल्या मुलीला पण खासदार नाही केलं. अरे ह्या पवार फॅमिलीला किती सेवेची आवड. खुद्द पवार, सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, आपले अजित पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार. अरे काय सेवा करण्याची आवड जनतेची. अशी सेवाभावी फॅमिली नव्हती नेहरूंची. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी ना जयसिंगनी पंतप्रधान बनायला सांगितलं, बरोबर ना. माझ्या माहितीप्रमाणे इंदिरा गांधी स्वतःच्या बैठकीतच करून नाही गेल्या, किंवा नेहरूंनी पण इंदिरेला कधीच पंतप्रधान किंवा संसदेत बनवलं नाही. अनिता शेंकील, सुभाषचंद्र बोसांची मुलगी, तिने पण नेहरूंनी काय मदत केली आहे तिला. नेहरू आणि त्यांची लिगसी ही या हाताने केलेलं या हाताने बोलण्याची नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सुद्धा बघा त्या निर्भयाच्या भावाची मदत केली, ती त्या आईने सांगितली तेव्हा आपल्याला कळले. मी असं नाही म्हणणार की राहुल गांधी मध्ये नेहरू पहा, असलं काही मी बोलणार नाही. मी असल्या मूर्तीपूजेला मान्यता देत नाही आणि कोणालाही देव बनवू नका. आता बस झाला ना अवतार, यार पुरे ना. आम्ही किती चाखत राहायचे, टेस्टरचं काम पण किती करायचं ना माणसानं. बस झाला आता, थकलो आम्ही, तुमची जीभ थकली, आमचा घसा थकला, तरी तुम्ही सुधरत नाही. काय चाललंय. आणि नाशिकमध्ये आज जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती साजरी करण्याचा जो मूळ हेतू होता तो हाच होता की त्यांचं स्मरण आजच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व्हावं, ना की त्यांनी काय केलं ते सांगावं. कारण काय केलं ते लिहिलेलंच आहे किंवा तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्हाला माहित असायला हवं. आणि माहित नसेल तर वारंवार निरंजन टकलेंसारखी माणसं पुन्हा पुन्हा माहिती करून देतात. निरंजनचं ज्ञान सॉलिड आहे, तो नाशिकमध्ये राहतो म्हणून समजू नका तुम्ही. त्याला जर मुंबईला नेलं ना, तुम्हाला खूप धक्का बसेल की केवढं ज्ञान होतं पण गेला निघून म्हणून आपल्याकडे. निरंजन हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप जुना. आम्ही वीक मध्ये तो होता तेव्हा कित्येक इन्व्हेस्टिगेशनच्या स्टोरीज होत्या त्या आम्ही शेअर करायचो. खूप म्हणजे अशी एक लंबी कहाणी आहे ती पण की आम्ही या काळात निर्भय कसे राहू शकतो याचं कारण त्या काळात आम्ही परिश्रम घेतले होते. म्हणजे हॅरो आणि एटनच्या मैदानावर एक वाक्य होतं ना, शांततेच्या काळात जे घाम वाहतात त्यांना रणांगणावर रक्त कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्या काळात जी आम्ही मेहनत केली होती आणि निर्भयपणा बाळगला होता ना, तो आता उपयोगाला येतोय. त्या काळात जे आरामात सुस्त पडले होते, काँग्रेस उत्तम उदाहरण. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्यावर मेलेले जिवंत झालेत काही. सॉरी, मला माफ करा, माझं काँग्रेसला पाठिंबा आहे, पण मला हे का बोलावं लागतंय, कारण अरे तुम्ही आपापसात कुठच्या राज्याचं भांडतायत. म्हणजे जे राज्य गमावलं, म्हणजे कसं की वाजिद अली शाह होता ना, तो जो शतरंज खिलाडी होता ना, ते चाललंय यांचं. आधी राज्य होते ना, मग तुम्ही भांडा, मग ते लिजिटिमेट आहे. जे राज्य तुमचं नाहीच आहे, ज्या सीटवरनं मारामारी केल्या आहेत बिहारमध्ये, त्या सीट कधी येणारच नव्हत्या. ज्ञानेश कुमार हसत होते वरनं असे. अरे काय. तर मला आजही हे वाटतं की एक्स वाय हा शिक्का बेमतलब आहे. आता तुमचे तुम्हीच. म्हणजे ज्या दिवशी गांधीजींना अटक झाली 42च्या आंदोलनात, चले जावचं भाषण केल्यावर महादेव देसाईने लिहून ठेवलंय की गांधीजी आले ते भाषण करून, आणि स्वाभाविकपणे माहिती होतं की आता प्रमुख काँग्रेसच्या लोकांची धरपकड होणार आणि त्यांना पकडून तुरुंगात टाकणार. आणखी काय, तर आपला इथे कॉम्रेड आहे त्याला मध्ये फडणवीस आले म्हणून आधीच तुरुंगात टाकलेलं, असं नव्हतं व्हायचं. कुठे गेला. याला अशी आता वेगळीच पद्धत आहे ही. म्हणजे ब्रिटिश आधी गुन्हा आल्यावर तुरुंगात टाकायचे, आता गुन्हा करायची शक्यता आहे म्हणून तुरुंगात टाकतो. बरं, तर कोणी असं, म्हणजे काही त्याचा काही संबंध नसला तरी. परवा याच्या हातात कागद दिसला होता, पकडा त्याला. त्याच्या हातात पेन, पकडा त्याला पण पकडा. तर मुद्दा असा आहे की 42च्या आंदोलनाच्या गवालिया टँकवर चले जावच्या आंदोलनाचा मंत्र दिला गांधीजींनी, आणि महादेव देसाईंनी असं लिहून ठेवलंय की ते आले
आणि बापू म्हणाले मी आता पडतो जरा झोपतो विश्रांती घेतो. तर महादेव देसाई टेन्शन मध्ये, महादेव देसाईंचं अकाली निधन झालं हार्ट अटॅकने, अन्यथा महान माणूस होता तो पण एक, त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलंय. तर महादेव देसाईंना बापू म्हणाले म्हणजे तू एवढा ताणात का आहेस? नाही बापू आता अटक होईल तर जनतेला काहीतरी संदेश द्या. तर आता म्हणले जर संदेश द्यायला लागत असेल तर मी केलेलं आयुष्य आणि कार्य फुकट आहे, आता मी झोपतो. मी जे बोललो ना आतापर्यंत तेच संदेश होता. अरे महादेव तू पण झोप. तर महादेव देसाईंना काय झोप लागली नाही. गांधी शांत झोपले आणि उठले तेव्हा पोलीस आलेले होते. ते म्हणले मी आवरून येतो. ते आवरले. पोलिसांबरोबर जाताना महादेव देसाई म्हणले बापू काही राहिलं का? राहिलं ना म्हणले. ते 2 आणे बकरीच्या दुधाचे जमनाला बजाजांकडनं घ्यायचे तेवढे एक वसूल कर आणि गाडीत बसले. हाच माझा संदेश म्हणले. म्हणजे केवढा व्यक्तीच्या पॉवरवर विश्वास ठेवणारा नेता होता. त्या नेत्याने आपल्याला असं सांगितलं की माझा वारस जवाहर आहे म्हणून. याचा अर्थ त्याने ओळखली होती ना पॉवर हाऊस या देशाला देतोय. आणि मृत्यूच्या अगोदर सांगितलं होतं गांधीजींनी माझा वारस जवाहर आहे, माझा वारस देवदास आहे आणि तो हा मुलगे होते. तो असं काही नाही केलं त्याने. नाही तर हल्लीचे नेते आपल्या वारसाबाबत एवढे टेन्शन मध्ये असतात की मी मध्ये सोलापूरला गेलेलो तर भावी खासदार अशी पोस्टर लागलेली. अर्थात त्यानंतर खासदार झाल्याच. तर मुद्दा असा की आणि मी सरफराज अहमदने कार्यक्रम केलेला, एबीव्हीपीने विरोध केलेला आणि पोलीस आणि एबीव्हीपीचे गुंड सगळे उभे होते मारायला. सोलापूर काँग्रेस सारखे एक माणूस नाही. दुसऱ्या दिवशी आले. बरं ह्यांचे मध्ये घरोबाचे संबंध होते. तर या प्रकारची माणसं नव्हती ती. तुम्हाला भ्रमित करण्यात आलंय काँग्रेस म्हणजे करप्शन. हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आता करप्शन बघताय तुम्ही. खरं चिल्लर पिल्लर देणं म्हणजे करप्शन नाही. काँग्रेसकडे एवढे पैसे असते तर त्यांनी इमारती बांधल्या असत्या ना आपल्या. आता बघा कसं आरएसएसच्या इमारती, आरएसएस रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनच नाही. नेहरू आणि पटेलांमधला महत्वाचा फरक जर आहे जो आरएसएस तुम्हाला वारंवार सांगते, तर नेहरू असल्यामुळे आरएसएस वाचली. जर पटेल असते ना तर आरएसएसला शिल्लक नसतं ठेवलं. पटेल एवढे उदारमतवादी, हाच एवढाच मतभेद होता दोघांमध्ये. पटेल शत्रूबाबत एवढा उदारमतवादी होण्याच्या विरोधात होते. दोघेही धर्मनिरपेक्ष होते. दोघांचंही मॉडर्न रिपब्लिक व्हावं यावर श्रद्धा होती. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा सर्व मतभेद धरून नेहरूंची ह्या गोष्टीवर श्रद्धा होती की भारत हा एक मॉडर्न रिपब्लिक झालं पाहिजे. म्हणून आपण पाकिस्तानपेक्षा वेगळे झालो आणि फार पुढे गेलो. आपल्याला आता याह्या खान, जिया वगैरे भेटलेले आहेत आपल्या आयुष्यातले. त्यांना टाळून परत आपण नेहरूंपर्यंत पोहोचू शकू अशी मला खात्री आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा जनतेवर विश्वास आहे, भारतीय जनतेवर. आजही जवळपास 63% जनता यांना मतदान चोरून सुद्धा करत नाही. आणि आजही एवढे लोक आलेले आहेत माझ्या बरोबर, निरंजन बरोबर आणि इतर लोकांबरोबर आयडेंटिफाय व्हायला घाबरत नाहीत. याचा अर्थ असा समजा की हे झुंबर खाली येणार आहे. कारण ते चायनीज आहे. चायनीज मालाची गॅरंटी नसतेच कधी. मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा नवीन सूडसूत्र आपल्याला राबवायचं नाही, तर आपल्यातलं सृजन जिवंत ठेवायचं आहे. ज्या दिवशी हे लोक सत्तेतनं जातील आणि पुन्हा लोकशाही प्रस्थापित होईल त्या दिवसापासून मी या विषयावर बोलणंच बंद करणार आहे. मला कला, संगीत आणि सिनेमा याच्यामध्ये प्रचंड आनंद मिळतो. तो आनंद इतका विलक्षण आहे, पण तो आनंद माझ्या घरामध्ये कोबरा घोणस वगैरे बसले असताना मी नाही एन्जॉय करू शकत. माफ करा, मला आता काठी घ्यावी लागते हातात. तर मुद्दा हा की नेहरूंची लिगसी टिकवणं म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, कुणालाही न घाबरणं. आणि त्या माणसाने ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने तुम्हाला हक्क दिले त्यासाठी वाजवून लढलं पाहिजे. तुम्ही वाजवून त्यांच्या जयंती दिनी त्यांना जर आपण हॅपी बर्थडे म्हणू शकत असू तर याच पद्धतीने म्हणू शकू की आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा त्याने दिलेल्या स्वातंत्र्याच्या पहाटेचा ची दवंडी झाला पाहिजे. बाकी आरएसएसचे गवंडी वापरू शकता तुम्ही नंतर बांधकाम करायला. त्यांची रिकामी झालेली ऑफिसेस तुम्हाला आयती मिळतील. जसं सांगतात ना की मेल्यानंतर तुम्ही हुतात्मा झालात तर 72 हुरा मिळतील, तसं मी आता तुम्हाला आश्वासन देतो की हा रेशीमबाग तुमची, तुम्हाला काय हवं ते तुम्हाला मिळेल. नवीन झालेलं ऑफिस तुम्हाला भेट नाशिक करा, पण लढायला आधी सुरुवात करा. आधी जिंकावं लागतं. एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्या माणसाचं आहे त्याचं नाव मी मळीत सांगणार नाही, तुम्ही शोधून काढू शकता. पण त्याचं नाव सांगितलं त्या वाक्याची मजा जाते, कारण ते चांगल्या माणसाने बोललेलं वाक्य नाही, पण ते वाक्य मला विलक्षण आवडतं. युद्ध कोणतंही आनंददायक असत नाही, ते जिंकल्यावर आनंददायक होतं. लाडू खायला तयार राहा. धन्यवाद. जय हिंद. पॉलिटिकल पार्टीनी काय करावं? पॉलिटिकल पार्टीच्या बद्दल आत्ताच लिहिलंय.
मॅजिक डायस ट्विट लिहिलंय प्रदीर्घ. माझं पहिल्यापासून असं मत आहे की पॉलिटिकल पार्टीजनी सगळ्या बहिष्कार टाकला पाहिजे निवडणूक प्रक्रियेत सुद्धा होईपर्यंत. या निवडणुका एकाच वेळी लढवायच्या आणि त्या चुकीच्या होत्या असं म्हणणं एका वेळी हक्क नाही पोचत तुम्हाला. तुमचा नैतिक आधारच जातो लढवल्यावर. हा माझा मुद्दा आहे आणि तो मी 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून लावून धरलाय. बघू सगळ्यांना कळतं, मी सर्वांना बोलून झालेलं आहे माझं. आणि परत लिहिलंय मी, आता तुम्ही बघा ट्विटरवर आहे, फेसबुकवर टाकलंय मी. ते इंग्रजी आहे यासाठी की साहेबांना इंग्रजी कळतं. त्यांची सीट बिडिंगला निवडून आली असं डिक्लेअर करतील. काय डिक्लेअर करते ना, हेच मला हवं आहे. कारण इंटरनॅशनल लेवलला आपल्याकडचे डेमोक्रेसी नाही हे डिक्लेअर होईल. मग आपण एक आंतरराष्ट्रीय चळवळ बनवू, डेमोक्रेसी फॉर इंडिया. कळलं मला हा बोला. सॉरी नाही ते मला माहित नाही, पण होऊ शकतात, होतील. म्हणजे असं काही नाही. बघा कसं आहे, मुळामध्ये ईव्हीएम मध्ये दोष असला किंवा असला तरी माणूस वाकडा असल्याशिवाय तो ईव्हीएम वाकडा करत नाही. 14 साली मोदी ईव्हीएमनेच निवडून आले होते. त्यामुळे माणूसच जर व्यवस्था सुधारली तर जगातलं काही नीट चालू शकतं. आता आपल्याकडे अर्ध्या निवडणुका ईव्हीएमच्या ज्या आहेत त्या इस्रायलकडनं घेतल्या जातात, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. हा पुस्तक हा एक प्रश्न आहे. म्हणजे मी डेमोक्रेसीवर गेले 15 वर्षापासून काम करतोय, पण आजपर्यंत मला त्याच्यात म्हणजे माझ्या मनासारखी माणसं फक्त पदाला त्याने मला त्याच्यात फायदा मिळणार तर मी टिकवू शकलो नाही. मला एवढं म्हणायचं आहे की वेगळं डेमोक्रेसी सर्वांनी विदाउट पॉलिटिशियन बनवा. म्हणजे पॉलिटिक्सच्या विरुद्ध म्हणजे विदाउट पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन डेमोक्रेसी सर्वांनी करू शकते की नाही. एक सेकंड, मी मुरुक करणं हात घ्या आणि दरवाजा लावून घ्या. ते आपल्या बरोबर होतंय दिसलं पाहिजे. तर पॉलिटिशियन असणं ही डेमोक्रेसीची आवश्यकता आहे आणि आपण सगळे पॉलिटिशियन आहोत. तुम्हाला सांगतो, या लायब्ररीच्या व्यवस्थापनात जेवढं पॉलिटिक्स असेल तेवढं पॉलिटिक्स मध्ये नसेल. किंवा जगातल्या कुठच्याही छोट्या अपॉलिटिकल संस्था आपल्या सोसायटीमध्ये राहत होत्या, संध्याकाळी बसतात, त्यांना काही पगार बिगार नसतो, चेअरमन सेक्रेटरी वगैरे, ते उगाच अशा रीतीने पॉलिटिक्स करत बसतात, एकामेकावर डाव टाकत बसतात की असं वाटतं की उद्या यांची कांडल्यावरनं बोटच येते सोन्याने भरलेली. त्यामुळे पॉलिटिकल असणं ह्युमन बिईंग इज अ पॉलिटिकल अॅनिमल. त्याला कॅथार्सिस नाहीये दुसरा. किंबहुना तुम्ही म्हणता ब्युरोक्रेसी शिवाय आपण जगू शकतो, पण पॉलिटिशियन शिवाय नाही जगू शकणार. डेमोक्रेसीच नाही होऊ शकत. तुम्ही निवडून दिलेली माणसं, त्याची व्यवस्था तुम्ही बदलू शकता. मला असं वाटतं की ज्युडिशरीमध्ये ज्युरी सिस्टीम असावी असं माझं मत आहे. ज्या कोलसियमची पद्धत बदलावी ती ब्राह्मणवादी आहे. त्या अनेक गोष्टी त्यात आहेत. तुम्हाला सांगतो, आता आपल्याला रिप्रेझेंटेशन म्हणून सर्व जाती धर्मांना जे दिलं जातं ना ते ब्राह्मणवादीच असतं. म्हणजे ब्राह्मणवाद काय करतो, अर्ध्या लोकांना हत्यार म्हणून वापरतो आणि उरलेल्या अर्ध्यांना बळी बहुजनांमधल्या. त्यामुळे जे अर्धे हत्यार बहुजन झालेले आहेत ते तुम्हाला वाटतं हे बहुजन आहेत, ते बहुजन नाही. त्यामुळे ती सिस्टीम वर्क होत नाही पॉलिटिकल. आता मी मगाशी नावं घेतली ज्यांना सेवाभाव उत्पन्न झालेला आहे, ते ब्राह्मणवादाचे हत्यार आहे. त्यामुळे पॉलिटिकल सिस्टीम मध्ये तुम्ही पॉलिटिशियन शिवाय ते जगवणं असं काही असत नाही. जगात अ नाही तर ब घेणार, तुम्ही पण घेणार जागा मिळाली की, आणि ती चांगली राबवाल तुम्ही अशी मला आशा आहे. पण त्यांच्या विना जर असेल तर असं काही होऊ शकत नाही. ब्युरोक्रेसी शिवाय जग होऊ शकतं, पॉलिटिशियन शिवाय नाही. कारण पॉलिटिशियन ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. म्हणून आपल्याला नालायक पॉलिटिशियन का मिळतात, कारण आपण नालायक आहोत. तेच लोक या हिंदूंची लोकसंख्या बेसुमार वाढली, कारण देशाची लोकसंख्या बेसुमार वाढली, सगळ्याच धर्मांची लोकसंख्या बेसुमार वाढली. अरे तू काही सांगतात त्या व्हॉट्सअपवर जे लिहून येतं ना ते वाचल्यावर मला एकेकाळी मला ते सनातन प्रभातचा पेपर यायचा ना तेव्हा वाटायचं हे काय काल्पनिक चंदामामासारखं लिहितात, लोक विश्वास पण ठेवणार नाहीत. पाहिलं नंतर माझ्या लक्षात आलं की लोक आपल्यावरच विश्वास ठेवत नाहीये. याच्यावर एक अप्रतिम कथा आहे बरं का. मी ओशो रजनीशांच्या एका ह्याच्यात ऐकली, छोटीशी कथा आहे. एक साधू बाबा येतो, एका गावामध्ये 2 विहिरी असतात, एक राजासाठी आणि एक प्रजेसाठी. एक साधू बाबा येतो आणि त्या प्रजेसाठी जी विहीर असते त्यात पुडी टाकतो पावडर आणि सांगतो आजपासून सगळे वेडे होणार आहे तर पाणी प्यायल्यावर. 2 दिवस लोक वाट बघतात, पण पाण्याशिवाय कसं जगणार, पितात. सगळी प्रजा वेडी होते, सगळी प्रजा वेडी होते, पण राजा, त्याची राण्या, त्याचे राजपुत्र आणि प्रधान आणि सरंजामदार त्यांचे राजवाड्यात जे एकत्र आहेत ते खुश असतात. ते पार्टी करतात की आपली विहीर चांगली असल्यामुळे आपण नीट राहिलो. पण त्यांना थोड्या वेळाने लक्षात येतं की सगळ्या प्रजेने आपल्याला घेरून टाकलेलं आहे आणि सांगते की हा राजा वेडा आहे आणि सगळ्या प्रधान सगळे वेडे आहेत, त्यांना ताबडतोब मारून टाकलं पाहिजे. तो राजा घाबरतो आणि तात्काळ माणसं पाठवतो आणि त्या साधूला शोधून सांगतो माझ्या विहिरीत पण टाक ती पुडी. मग राजा वेडा होतो. त्या दिवशी सेलिब्रेशन केलं जातं की राजा आता शहाणा झालेला आहे. हे जे आपलं झालेलं आहे ना, मला ज्या दिवशी पहिले सनातन प्रभात वाचला होता तो आणि आजचा दिवस नेहरू जयंती, माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. माझा विश्वास बसला की काहीही होऊ शकतं, भिवू नकोस.
मला त्या दिवशी विचारतात कोणतरी, हो तुम्ही इतकं वाईट बोलता, 12 वर्षात काही झालंच नाही का चांगलं? म्हटलं झालं ना, स्वामी समर्थांचे शिष्य वाढले, मठ वाढले, ते चांगलंच झालं. लोकांना अरे सायकोलॉजिकल काहीतरी बसण्याची जागा तर मिळाली. मी त्या दिवशी पण सांगितलं होते का महाराजांची कथा माहिती आहे ना माझ्या लहानपणीची, तुम्ही माझ्या मुलाखतीमध्ये ऐकली असेल. मी पुनरावृत्ती करावी की नको असं तुम्हाला विचारावं असं वाटतं. अरे कणकवलीचे महाराज होते, त्यांचं नाव सांगितलं मला, त्या मठातनं फोटो आले आणि म्हणजे धमक्या नाही आल्या, पण म्हणलं साहेब काय आहे असं करू नका, म्हणजे आमचं हे वगैरे. जर ते महाराज होते ना नागडे असायचे, पूर्ण नग्न असायचे, तर माझा मामा लहानपणी मला घेऊन जायचा. तेव्हा इंदिरा गांधी असतात पंतप्रधान, नेहरूंचा काळ संपला होता. समाजात हळूहळू अंधश्रद्धा पफवायला लागलं. तर 26 जानेवारीला दणक्यात सरकारी ऑफिसमध्ये सत्यनारायणाच्या पूजा घालण्यास सुरू झालं होतं. मला वाटतं संतोषी मातेचा उदय झाला होता 75 साली, बरोबर. तर हे सगळं होत होतं समाजामध्ये. ते एका दिवसात झालेलं नाही, एका रात्रीत झालेलं नाही. तुम्ही बर्बाद एका रात्रीत होत नाही आणि तुम्ही स्वतंत्र पण एका रात्रीत होणार नाही. तुम्हाला मेहनत करावीच लागणार, जी आळस केला होता अगोदर त्याची. तुम्हाला हे नाकारावंच लागणार, असत्य आहे ते. तर माझा मामा घेऊन गेला महाराजांकडे. मी लहान होतो, मला काय माहित नाही, पण मला ते दृश्य अक्षरशः तसं आठवतं. ते बाहेर तिथे प्रचंड ग्लासेस, आपले चहा प्यायचे ग्लास असतात ना, त्याची दुकानं लागली होती. जो तो यायचा, रांग लागलेली, ग्लास घेऊन उभा राहायचा महाराजांसाठी. का तर ते नागडे महाराज होते, असे तिसऱ्या बोटात मानन दिग्यांसारखी सिगरेट फोडायचे, ते चिलीम. आणि काय नाही, ते बोलायचे बिलायचे काय नाही, कोणाला काही त्रास बीस काय नाही. ते आपले त्यांच्या धून मध्ये असायचे. त्यांना कोणी आणून बसवले होते हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. त्यांनाही माहित नव्हतं आणि लोकांनाही माहित नव्हतं. म्हणजे नंतरच्या पहिले लोक सोडले तर पहिले लबाड जे असतात ते हुशार असतात, जे मंदिर स्थापन करतात. ते तर गेलो आम्ही आतमध्ये. तर मी बघितलं दृश्य, म्हणजे जसं मी आत गेलो दरवाजाचं दृश्य बघितलं, तर महाराज आला की ग्लास घ्यायचे आणि भिंतीवर आपटायचे, ते फुटलं जायचं. तो महाराजांचा कौल असं मानलं गेलं. माझ्या डोक्यात पक्का आला की महाराज वैतागले असणार, येतो तो माणूस मला ग्लास कशाला आणलो का. आता याला अपवाद माझा मामा ठरला. म्हणजे इन्सिडेंटली ती माझ्या आयुष्यात घडल्यामुळे घटना एवढी प्रसिद्ध नाही, अदरवाईज ती लुप्त झाली असती. झालं असं, माझ्या मामाने ग्लास दिला तर महाराजांनी बाजूला केला, कणकश घेतला आणि माझ्या मामाच्या हातावर लावला आणि एकदम चांगलंच चरचरला. मामा श्याम असं केलं त्याने, बाहेर पडला आणि नमस्कार कर असं त्याही परिस्थितीत मला सांगतोय. मी केला, आम्ही बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी माझा मामा नायब तहसीलदार झाला, बढती झाली त्याची. माझ्या आजीने अख्ख्या बेंगुर्ल्यात सांगितलं की महाराजांनी चटका दिला, भाऊ झालो आता कलेक्टर. अरे त्यानंतर जो तो सिगरेटची पाकिटं घेऊन जायला लागला, सिगरेटची दुकानं लागली. त्यामुळे माझा अशक्य ते शक्य करतील स्वामी यावर पक्का विश्वास बसला आणि तुम्ही यावर विश्वास ठेवा. मला ते माहिती होतं की आपल्याला मोजारी नाव घेतं तर ते त्यांनी कशासाठी घेतलं असेल आणि त्याचा परिणाम तिकडे काही कसा झाला तुमच्या दृष्टीने? नाही, नेहरूंचं नाव त्याने काय आकस्मिकरित्या किंवा अपघाताने घेतलेलं नाही. तुम्हाला झोरान ममदानी हा प्युअर पॉलिटिशियन आहे आणि तो गुजराती आहे. बघा सगळे गुजराती होते, जिना गुजराती होते, गांधी गुजराती होते, पटेल गुजराती होते, शहा मोदी गुजराती आहेत, औरंगजेब गुजराती होते. म्हणजे गुजरातमध्ये जन्म झाला त्यांचा आणि गुजरातचे राजदूत होते ते. तिथूनच ते गेले आणि शहाजहानना मार्गदर्शक मंडळात टाकलं त्यांनी. 7 वर्ष शहाजहान ताजमहाल बघत बसले होते. वाढदिवसाला जाऊन औरंगजेब हे द्यायचा बुके, नमस्कार, ते असे करायचे शहाजहान शेवटी. अरे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. फर्स्ट टाइम इट्स अ ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट्स अ फार्स, असं काल फार सुखाच नाही म्हणालाय. आणि म्हणजे मी त्याच्यावर बोललेलो आहे की औरंगजेबाला या सगळ्या कार्यामध्ये गुजरात मधून जो दिल्लीपर्यंत गेला, तुम्हाला झोरान ममदानीच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. त्याला मदत करणारा एक व्यापारी होता विरजी व्होरा नावाचा, जैन गुजराती. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा. नंतर औरंगजेब काय आला, दारा शिकोला औरंगजेबाला शहाजहानने वारस बनवला, त्याचा काटा काढणं. औरंगजेबाचा मार्ग कठीण होता, पैसे करत होते, पैसे सगळ्यांना फोडायला. तेव्हाही सरदार पैशानेच फुटायचे, तेव्हाही गोहत्तीला न्यायचे, तुम्हाला माहित नाहीये. हा नाही, खरंच खोटं नाही. अहो तुम्ही बघा, काढून बघा. अहो हेच लोक त्यांचे पूर्वज आदिलशाह, मोगल, निजाम अशा नोकऱ्या करत फिरायचे. असं काय करता? पुण्यामध्ये जर्मनचे क्लासेस 42 साली सुरू झाले, तुम्ही काढून बघा. हिटलर जिंकणार असं कळल्यावर. म्हणजे आपण काय करायचं या बाजूला, नवीन मालक येणार त्याची गुलामी किती करायची तयारी. तर मूळ मुद्दा हा की
गुजरातमधनं आलेले जोरान ममदानी जे आहेत त्यांनी गोधरा मुसलमानांच्या बद्दल केले गेलेले ह्युमॅनिटी, हे बघा, मोदींची राजवट हा पॉलिटिकल क्रायसिस नाहीये, तो भारताचा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे, पहिली गोष्ट. आणि वी आर सायकोलॉजिकल गाझा, हे लक्षात घ्या. आपण वर्ण दिसत नसलो तरी मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेला देश झालोय आता. ह्या दोन गोष्टी अत्यंत अंडरलाईन करून लक्षात ठेवा. हे जोरान ममदानींना माहित असल्यामुळे त्यांनी नेहरूंची आठवण करून दिली आणि त्यांनी हे अगोदर पण खूपदा बोललाय. आता जरा अचानक माहित झालंय अशातला अजिबात भाग नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही सांगा कॅल्क्युलेट करणं, तो म्हणतो ना तो हाताने जेवतो. सी, अशा माणसांची प्रत्येक मूव ही पॉलिटिकलच असते. सी, आउट ऑफ बॉक्स असणं हे पण खूप महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला कंटाळा येतो तेच पॅटर्न बघून. उद्या एखादा नवीन बाबा आला ना जो शर्ट पायात घालतो आणि अंगात हे पॅन्ट, तुम्हाला आवडेल, कारण अरे काहीतरी नवीन आउट ऑफ बॉक्स आहे, हे बाबा वेगळे आहेत. तुम्हाला नवीन बाबा जो आपला आलेला आहे 12 वर्ष, तो का आवडला? आउट ऑफ बॉक्स होता. तोपर्यंत इंटेलिजंट पंतप्रधान असण्याची प्रथा होती आपल्याकडे. अरे आय वॉन्ट समथिंग डिफरंट यार, आय वॉन्ट समथिंग डिफरंट, असं सगळ्यांचं चाललं होतं. हे मनमोहन देसाईंना छळून काढलं सगळ्यांनी. आय वॉन्ट डिफरंट यार, इज सो बोरिंग, सो बोरिंग. तर मग फुल MTV झाला डायरेक्ट. प्रत्येक गुलाब हे काटे बरोबर घेऊन येतं बरं का. त्यामुळे रात्रीची दारू उतरली की रात्रीच्या फुलांचे सकाळी काटे होतात. बरोबर तसंच आहे. आता हँगओव्हर आली तुम्हाला, आता डोकं दुखतंय, पण आता पर्याय नाही. तुम्ही रात्रीच्या दारूची सकाळी उलटी नाही ना करू शकत. त्याला ते वेळ द्यावी लागणार तुम्हाला. त्याची मेहनत आहे. धावायला जा, लिंबू पाणी प्या, 10 गोष्टी करायला लागणार. कुठचा उपाय लागू पडेल कोणास ठाऊक. काँग्रेसच्या काळात तो निधी होता आणि बीजेपीच्या काळात तो निधी, तर काँग्रेसच्या काळात निधी लागला गेला नाही, पण यांनी निधी का पण लावला आणि लोकशाहीला मारून पुरोगामी चळवळ मारून टाकली. पुरोगामी चळवळ आणि लोकशाही नवीन काय उपाय आहे? प्रॉब्लेम असा आहे की आता ईडी का लावला ह्या लोकांनी हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते संस्थात्मक दुरुपयोग आहे, पण त्याचा एक दुसरा श्लेष पण आहे. यांना भूतकाळात जाण्याची सवय आहे, त्यामुळे ईडी लावतात. कारण इंग्रजीत ईडी लावल्याशिवाय वस्तूला कुठची शब्द भूतकाळात जात नाही. त्यामुळे आलं समोर की लाव ईडी, आलं समोर की लाव ईडी. 5000 वर्षापूर्वी आपण सोने की चमन होतो, अरे ईडीच आहे. हा सगळं रिग्रेसिव्ह असलं की ते ईडीच आहे. ईडी लावणं ही प्रतिकात्मक गोष्ट आहे, कळलं. त्यामुळे ईडी आवडतं का यांची संस्था, कारण ज्याला ईडी लागतो तो भूतकाळात जमा होतो. बघा सगळे नेते आपले कसे भूतकाळात जमा झाले सुंदरपैकी. हे सगळे नेते A4 साईजची एक नोटीस आल्यावर जे काय सम्राट बनून गावागावात हिंडत होते ते शेपूट घालून दिल्लीला पळाले, तिकडून गोहतीला तिकडे मिळेल त्या दिशेने पळाले. यांना तुम्ही घाबरत होता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला पण काहीतरी. आणि यांच्यापेक्षा भ्याड त्यांना घाबरवणारे आहेत, कारण तोच माणूस दुसऱ्याला घाबरवतो ज्याला तो घाबरतो. त्यामुळे त्यांच्या भ्याडपणावर तुम्ही आता अजून घाबरताय. ते नष्ट करण्याकरता आज आपण जयंतीचा कार्यक्रम घेतला, हे लक्षात असू दे. This is regarding Nehru himself. Nehru was an engineer and Ambedkar and others, the founding father of our nation. त्यांनी कन्सेप्च्युअलाइज केलं की कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे, इन्स्टिट्यूशन्स काय काय उभारले. You talked about how the election commission came to be from the election secretary on. So after seeing this all election and everything, what institutional changes can be bring about? Vision can have a vision. Parliamentary democracy can it stand itself? What about the French system? Their system, preferential laws. What about US system, federal system? Each state has its sort of. आपली फेडरल डेमोक्रेसी आहे. 2 मिनिटात मी सांगतो तुमचं. आपल्याकडे झालेलं नाही ते व्हायला पाहिजे आणि आता होईल ते आहे, ते सांगतो. जगामध्ये येस आय एम टॉकिंग अबाउट ऑल 4 पिलर्स. ओके, आतापर्यंत जे जगलो आपण 2014 पर्यंत ते वरून लादलेली लोकशाही होती. आपल्याला स्वातंत्र्यात डांबण्यात आलं, त्यामुळे आपल्याला पारतंत्र्यात जायचं होतं.
आता पहिल्यांदा असं होईल की खालून वरती मागणी होईल की आम्हाला लोकशाही पाहिजे, तेव्हा ती खरी लोकशाही येईल. फॉरगेट अबाउट सिस्टीम कोणती असली तरी शेवटच्या माणसाने ओरडा करून आणलेली सिस्टीम नीट टिकते. त्यामुळे बॅस्टिलचा तुरुंग फोडलेली फ्रेंच लोकशाही या आद्य लोकशाही का मानतात? कारण ती खालून वर मागणी गेली. मग तो फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सरळ तुरुंगात गेला, डायरेक्ट अध्यक्षच नाही तर कोणच. का? कारण शेवटच्या माणसाला माहिती आहे की वी आर डेमोक्रॅट्स, वी आर मॉडर्न रिपब्लिक. त्यामुळे आता तुम्ही म्हणता तसं संस्थात्मक बदलाची फार गरज आहे तर नाही, थोडे बदल हवेत पण फार नाही. मूळ बदल जे हवेत ते खालून वर मागणी होण्याची. म्हणजे आतापर्यंत लोकांना पारतंत्र्यात डांबलं जायचं, नेहरूंनी स्वातंत्र्यात डांबलं आपल्याला. त्यामुळे नेहरूंवर राग आहे लोकांचा. काय म्हणून मी स्वतंत्र केलं तुम्ही आम्हाला पाहिजेत मोदीची का? न्यायसंहिता नावाचं एक जे प्रकरण आपल्यात घुसवण्यात आलंय अवैधरित्या, ते मूळ घटना जी आहे संविधान त्याच्यावर डॉक्टर बी.आर. आंबेडकरांची सही आहे, भारतीय न्यायसंहितेवर अमित शहाची सही आहे. मी तुम्हाला कागद दाखवतो, खोटं वाटतं. त्यामुळे एवढं गंभीरपणे कायदे बिदे घेऊ नका, कारण त्यांचेच लोक घेत नाहीये. केंद्रीय चुनाव आयुक्तांना ज्या गोष्टी करणं बंधनकारक आहेत ते कायद्याने जे आहे ते कुठे फॉलो करतात ते. पंतप्रधानांनी लोकशाहीमध्ये ट्रान्सपरंट असलं पाहिजे, संसदेला सामोरं जायला पाहिजे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसवली पाहिजे, दोन्ही पार्लमेंटचं सेशन घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कायद्यात लिहिलेल्या तर आहेत. त्यामुळे एवढं गंभीरपणे घेऊ नका. तो काँग्रेसचा काळ गेला, ते कायदे गेले. आता तुम्ही खाताना वही अमित कहे वही सही या जगात आहात. जाऊ वाघ म्हणले जांबा.